नमस्कार, आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज। पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज एक हृदयद्रावक अपघात घडला आणि एका संसाराचा दिवा कायमचा विझला। पुणे बंगळुरू नॅशनल हायवेवर टोप तालुका हातकंगले येथील महागडिक वस्तीसमोर शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास भरधाव आयशर टेम्पोने मोटरसायकलला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात 25 वर्षीय श्वेता अक्षय चव्हाण राणा रेटरे बुद्रुक जिल्हा सांगली यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती अक्षय चव्हाण गंभीर जखमी झालेत। शनिवारची सुट्टी दोघेही आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते, पण नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं। धडक इतकी भीषण होती की श्वेता यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला। अक्षय यांच्यावर सध्या CPR हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। अपघातानंतर टेम्पो चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र सतर्क नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडलं। काही काळ महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। शिरोली MIDC पोलीस स्टेशन यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। शेवा रस्ता अनेक महिन्यापासून बंद असल्यानं वाहतुकीचा ताण वाढला आहे। स्थानिक नागरिकांचा संतप्त सवाल आहे, अजून किती निष्पाप जीव जाणार? हा अपघात केवळ एक बातमी नाही, तर एका कुटुंबावर कोसळलेलं दुःख आहे। अधिक अपडेटसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। सुरक्षित वाहन चालवा, कारण तुमची वाट कुणीतरी घरी पाहत आहे।